संपाद ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाजराजा वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि योगं शिरसा गुरुवन्तं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अनुसरेतो अमरजालान्तरला संसारा अनुसरेतो अमरजाला अंतरला संसार न देखते गर्भवास कधी दास विष्णूचे कैवल्य कनकदाते भगवान महाविष्णू संत श्रेष्ठ माऊली ज्ञानवराया जगद्गुरु जगद्वंदने वैराग्याचे महावीर श्रीमंत संत भगवान श्री तुकोबाराय आदि शक्ती जगन्माता ऐसे मुक्त विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ श्री संत सोपान देवा सानंद सुरासु गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांनी सकल साधू संत या संत परंपरेला सुशोभित करणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या विशाल वटवृक्षाला लागलेले गुणस्फल अक्षय तनुगात्र परम पवित्र बोधोबा पुत्र भगवान श्री तुकोबाराय महाराजांच्या अखिल विश्वाला सुशोभित करणाऱ्या चंद्रभागे मातेप्रमाणे गाथा स्थिती चार चरणाचा देवाला शरण लाभत आणि शरण जाण्याची प्रक्रिया किंवा शरणागत पत्करल्यानंतर देव आपल्यावर कशी कृपा करतो, देव आपल्याला काय देतो याचा विस्तार मांडणारा अभंग आजच्या सभेसाठी निवडला आहे. बेटा चिंतन करण्यापूर्वी उपस्थित भाविक श्रोते सज्जन मायबाप काय कारणाने काय निमित्ताने या ठिकाणी विराजमान आहेत सर्वांना ज्ञात असेल तरी आलेल्या वक्त्याने सांगणे याप्रमाणे कैलासवासी चिंधू रामचंद्र शिंदे कैलासवासी शरद चिंधू शिंदे या परिवारातल्या दोघी सदस्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धा निमित्ताने आयोजित केलेली ही एक दिवसीय कीर्तन सेवा आहे. त्यामध्ये समस्त परिवार श्री रामनाथ चिंधू शिंदे, चिरंजीव साहिर शरद शिंदे, गंगा भागीरथी कल्पना शरद शिंदे, स्नेहा रामनाथ शिंदे, चिरंजीव पार्थ रामनाथ शिंदे, सौ सरला रामनाथ शिंदे, गंगा भागीरथी शोभा विलास चौधरी, अनन्या शरद शिंदे आणि युवराज विलास शिंदे आणि समस्त शिंदे परिवार हे आपल्या निमगाव गावातील असणारे हे दोन सदस्य परिवारातले एकाच कुटुंबामधले असणारे दोन सदस्य आहेत. त्या परिवारावरती आलेलं दुःख फार मोठं आहे. ते दुःख आपण कमी करू शकणार नाही, पण त्या परिवारावरचं दुःख पंढरीनाथाकडे आपण प्रार्थना करून मात्र देवाला सांगू शकतो, देवा या परिवारावर आलेलं दुःख तुम्ही निवारा, कमी करा. देवाला आपण सांगितल्यानंतर देव आपल्या विषयी ऐकल्याशिवाय राहणार नाही. ते दुःख काही कमी का? मुलगा गेल्यानंतर वडिलांचं जाणं हे दुःख खूप मोठं दुःख आहे. हे शब्दात वर्णन होणारं दुःख नाही. त्या परिवारावर असणारं दुःख, त्या दुःखाला सामोरे जात असणारा हा परिवार शिंदे परिवार, या परिवारामध्ये आलेलं हे मोठं संकट आहे. पण या संकटावर आणि परिवारावर भगवंताचं असं एक कृपेचं छत्र असतं. आमचे बाबा नेहमी सांगतात, ते म्हणतात भगवंताने आपल्यावर एखादं मोठं संकट आणलंच तर ते देव आपल्यावर आणता असं समजू नका. देवाने आपल्यावर आणलेलं संकट, देवाने आपल्यावर दिलेलं सुख हे देव त्याच्या इच्छेने देत असतो, किंवा त्याची इच्छा म्हणण्यापेक्षा आपल्या कर्मानुसार देव आपल्याला ते देत असतो. यात आपण शंका निर्माण करू नये. जे आपल्या पत्रात आलं ते सहज हसत मुखाने स्वीकार करून आपण आपलं आयुष्य जगावं, ही सोपी पद्धत आहे. पण या पद्धतीने जीवन जगत असताना जर खूप मोठे संकट आले तर काय करावं? संकट आल्यानंतर फक्त एक डोळ्यासमोर ठेवावं, काय मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर या मनुष्य देहात ज्ञानोबारांनी सांगितल्याप्रमाणे दोन भाव व्यक्त होतात. एकतर एका मनुष्याचा जन्म झाला तर त्या मनुष्याला मरावं लागतं, हे सत्य आहे. माऊली बोलतात ना, उपदेते नाशे नाचले ते पुनर्पैदिसे घटिका यंत्र जैसे परिक्रमिका. किंबहुना माऊली पुन्हा सांगतात, माऊली बोलतात देहाच्या गावाल्या जन्म मृत्यूच्या सोहळ्या नाम अन्नय धनंजया जिया परी. आपल्याला जर जन्मप्राप्ती झाली असेल, जन्मप्राप्ती झाल्यानंतर निश्चित जन्मानंतर मृत्यूचा सोहळा हा साजरा होतो, गोमटा होतो. तो प्रत्येकाचा गोमटा होत नाही. बघा, तो साजरा गोमटा करत असतानाची प्रक्रिया तुकोबारांनी आजच्या
विसंबीना माता बाळा तैसा गळा पाळावा त्रिभुवनी ज्याची सत्ता तो रक्षिता झालिया न देखते गर्भवास कधी दास विष्णूचे विठाळ श्री महाराजांच्या या अभंगावरती आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केला. काही निमित्ताने आज सर्वच गावातले ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी पाहुणे मंडळ काही निमित्ताने या ठिकाणी विराजमान आहेत आमंत्रित आहेत. सर्वांना ज्ञात असलं तरी पुन्हा एकदा सांगतो कैलासवासी चिंदू रामचंद्र शिंदे आणि कैलासवासी शरद चिंदू शिंदे या परिवारातल्या दोघी सदस्यांच्या वर्षश्रद्धा निमित्ताने एक दिवशी कीर्तन सेवा आयोजित केली. बघा मनुष्याचं पुण्य तेव्हाच कळतं ज्या तिथेला तो देह ठेवतो आणि किंबहुना जेव्हा पुण्यस्मरण होतं. पुण्यस्मरण असताना आज जो महाराजांची पुण्य देतील त्याच्यापेक्षा मोठं पुण्य काय असेल त्याच्यापेक्षा मोठं पुण्य काय असेल. आणि त्या पुण्यतिथीला या दोघी महापुरुषांची या दोघी परिवारातल्या सदस्यांची या ठिकाणी पुण्यतिथी होती. म्हणून आपण तुम्ही आम्ही सर्व देवापाशी प्रार्थना करू देवा याच पद्धतीचं धर्मकार्य याच पद्धतीचं नामस्मरण याच पद्धतीतल्या परिवारातून मिळालेल्या सदस्यांची सेवा आमच्या हातून घडू दे. आणि ती सेवा करत असताना ती सेवा सहज घडेल पण एकदा ती सेवा करत असताना प्रत्येकाच्या मुखामध्ये या संत महात्म्यांचं नामस्मरण आलं पाहिजे. त्या सेवेसाठी उपस्थित असणारे सर्व गायडाचार्य पखवाज वाजवणारे आदरणीय महाराज सर्व ज्येष्ठ मंडळी वारकरी मंडळी सर्वांच्या चरणी आदराने साष्टांग प्रणिपात. आमचे बंधू विश्वगुरु संशिष्य आमचे दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे पाल दादा आमचे ऋषिकेश दादा आणि गावातले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी आदराने साष्टांग प्रणिपात आहे. या कीर्तनाची शूटिंग त्यांनी केली आदरणीय श्री हरिभक्तपराय प्रतीक दादा काय वा माझा विठ्ठल या यूट्यूब चॅनलवरती आपलं हे पूर्ण कीर्तन या ठिकाणी शूट आहे. प्रसंग आला आपण तुम्ही आम्ही ऐकू शकतो. बघा आपण सर्वांनी मिळून एकदा गोड भगवान श्री विष्णू नृत्यनाथांचं नामस्मरण करूया आई साहेबांचं भजन करूया आणि सेवेला पूर्ण करूया. एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने हात वरती करा. आजूबाजूला उभे असताना वा या परिवारातून 2 सदस्य महाराज आहेत. परंतु बघा माणसं गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या कार्याची पोच होते असते. असे 2 मनुष्य गेले परंतु हे सर्व समाज या ठिकाणी एकत्रित येऊन या दुःखामध्ये सहभाग नोंदवतोय. हे कार्य खूप मोठं आहे. म्हणून एकदा आपण सर्वांनी मोठ्या प्रेमाने संत महात्म्यांच्या नामस्मरणाने आपण आपल्या कीर्तनाची सांगता करू. सर्वांनी उंच हात करा आणि माझ्या पाठीमागे सर्वांनी एक टाळी वाजवायची. एक हा Yeah.
यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. परमार्थ करत असताना फक्त पारमार्थिक जीवाने आपलं मरण डोळ्यासमोर ठेवावं असं नाही. त्यांचं उपदेश गोड आहे. ते सांगतात प्रपंचिक जीवाने सुद्धा त्यांचं मरण डोळ्यासमोर ठेवून जर प्रपंच केला तरी तो प्रपंच गोड झाल्याशिवाय राहत नाही. पण मनुष्याच्या जीवनामध्ये भाव असा आहे की त्याला असं वाटतं की आपण मरणार नाही, पण मरण हे त्रिकाल सत्य एवढं मात्र निश्चित आहे. मरण देवाधिकांना चुकत नाही. आता मरण सामान्य जीवाला काय चुकेल? ऐका, मरण देवाधिकांना चुकत नाही, पण अमरत्व पदापर्यंत पोहोचलेले संत महात्मे आहेत. ते संत महात्मे सांगतात जे मरण आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं ते मरण देवाधिकांना सुद्धा भोगावं लागलं. परंतु देव ब्रह्मादी ज्या ठिकाणी मरणत्व भोगताय, अमरत्व पदापासून वंचित राहून मरण ब्रह्मदेवाला सुद्धा प्राप्त होतंय. मग मरणाच्या गतीच्या पुढे आपण जाऊ शकतो का? मरणाच्या पुढे आपल्याला जाऊ शकता येणार नाही. बघा, असा गोड वाद सांगतात. काही माणसं रस्त्याने चालत असताना ते त्यांच्या उजव्या हाताला पाहतात. काही माणसं त्यांना सायकलवर दिसतात. सायकलवरचे माणसं त्यांच्या उजव्या हाताला पाहतात. काही मोटरसायकलवर दिसतात. मोटरसायकलवरचे माणसं त्यांच्या उजव्या हाताला पाहतात. काही चार चाकीमध्ये दिसतात. आता चार चाकीमध्ये माणसं त्यांच्या उजव्या हाताला जेव्हा पाहतात, काही विमानामध्ये दिसतात. तर विमानामध्ये दिसल्यानंतर आपल्याला वाटतं की विमानामध्ये मरण नाही. हो, विमानामध्ये सुद्धा मरणच आहे. बघा, सुद्धा संपत्ती राहिलं ठाईचे ठाई, हे तुकाराम महाराजांचं संत वाङ्मयातलं प्रमाण कधीतरी खरं ठरतं असं वाटतं. संत वाङ्मयातलं प्रमाण खरं ठरतं. सत्ता संपत्ती राहिली ठाईचे ठाई. आता हा पुढे संचित देईल आहे. अहो, संचितामध्ये असणार कर्म देव आपल्याला दिल्याशिवाय राहत नाही. याचं उदाहरण आपण प्रत्येकाने जिवंत असताना पाहिलं, डोळ्यासमोर पाहिलं. का?
मरण आपल्याला आहे. आता मी तुम्हाला एक विचारतो, ब्रह्मदेवापेक्षा मोठं पद दुसरं कोणतं काही आहे का? ब्रह्मदेवापेक्षा मोठं पद नाही. हे खासदार, आमदार, उपमुख्यमंत्री, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती हे नंतर आले. ब्रह्मदेवापेक्षा मोठं पद नाही. म्हणजे ते ब्रह्मदेवाला मारावं लागतंय. तिथे या सामान्य मनुष्याची, सामान्य जीवाची, सामान्य पदाधिकाऱ्यांची किंवा धर पदवीधरांची स्थिती काय असेल? दोन भाग असतात. एक पदवीधर असतात आणि दुसरे धर पदवी असतात. तुम्ही ऐकताय का? पदवीधर वेगळे आणि धर पदवी वेगळे. सांगायचा मुद्दा फक्त एवढा, जे मरण ब्रह्मदेवाने त्याच्या डोळ्यांनी पाहिलं, जे मरण देवाधिकांनी त्यांच्या डोळ्यांनी पाहिलं, मग ते मरण सामान्य जीव त्यांच्या डोळ्यांनी पाहू शकत नाही का? त्यांना सुद्धा मरावाच लागणार आहे. बघा, शरीरामधला प्राण कसा जातो? गीता सांगत असताना खूप गोड भाव व्यक्त करते. गीता एक होते काय, ज्या पद्धतीने एखाद्या बगीचेमध्ये गेल्यानंतर फुलामधला सुगंध आपल्या नाकामध्ये जसा दरवळतो, तो किती काळ दरवळतो? 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष? नाही. क्षणभरामध्ये फुलामधला सुगंध नाकामध्ये आल्यानंतर तो जसा नाहीसा होतो, त्याच पद्धतीने या शरीरामधला आत्मा प्राण नाहीसा होतो. गीता बोलते, खूप गोड भाव आहे काय, शरीरम वेदो आपनोती यच्चा विक्रामतीश्वरः गृहीत वैतानि संयाति वायुगंधा निवांशयात. अहो, ज्या पद्धतीने एखाद्या फुलामधला सुगंध नाकामध्ये आल्यानंतर जसा तो नाकामधून नाहीसा होतो, तसा शरीरामधला आत्मा कसा नाहीसा होतो. आणि प्रमाण आपले पाठ अविश्वासे भटकी अविश्वासे भटकी आयुष्य शेवटी देत ऐसा. काय उदाहरण सांगितले तुकाराम महाराजांनी, संत वाङ्मयांनी आपल्याला. अहो, ते उदाहरण डोळ्यासमोर ठेवून जीवन जगा. ते उदाहरण डोळ्यासमोर ठेवून जीवन जगा. बाकी आपलं मरण गोड झाल्याशिवाय राहत नाही. काय होतं माहिती का, संत वाङ्मयांनी सांगितलेले प्रमाण जोपर्यंत आपण अनुभवात आणत नाही, तोपर्यंत त्यांचं खरं आहे हे आपल्याला पटत नाही. आणि जेव्हा न कळत ते आपल्या अनुभवात येतं, तेव्हा संतांसारखं खरं दुसरं कोणीच बोलत नाही, आपल्याला सातत्याने पटतं. म्हणजेच काय, संसार दुःख मुळं लग्न झाल्यानंतरच कळतं. म्हणजे तो अनुभव नाही, पण मी ऐकले म्हणून सांगतो. संसार दुःख मुळं चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस पळपळ. आता ही पळपळ काही थांबणारी पळपळ आहे का? हे केव्हा कळतं? जेव्हा संसार चालू होतो, संसार प्रारंभ होतो. तो प्रारंभ जसा होतो तसा आरंभ त्याचा होतच नाही, किंवा समाप्ती त्याची होतच नाही. तो फक्त प्रारंभच असतो. तो प्रारंभ होत असताना देवाच्या चरणापासून जीव असा लांब जातो, पुन्हा देवाच्या चरणाजवळ तो येतच नाही. बघा, तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, करिता बरोबरी दुरावसे भवाची पुरी वागसे. हो, बघा, किंबहुना काय एक सोपं उदाहरण आहे की साऊंड सिस्टीम आमच्याकडे आदर्श आहे. आता साऊंड सिस्टीम त्यांची, आपण तिथं काय करणार आहे का? त्यांची साऊंड सर्व्हिस आहे, ते उत्तम पद्धतीने साऊंड सर्व्हिस देत आहे. मग आपलं तिथं काहीच नाही ना, मुळात हे त्यांचं. हे सर्व काय आमचं फक्त काम आहे. इथं काहीतरी बोलावं, इथं काहीतरी वाजवावं, इथं काहीतरी गावं, हे आमचं काम आहे. आणि तुमचं बसावं एवढं काम आहे. पण ऐका, साऊंड सर्व्हिस मास्टर कोणाचे? आपल्या दादाचे. त्यांची साऊंड सिस्टीम आहे, आपलं त्यात काहीच नाही. तसा हा देह सुद्धा आपला नाही हो. हा देह आपला नाही, हा देह सुद्धा काळाचाच आहे. मनुष्याचे काय आहे, मनुष्याचे काय आहे.
काळाचा आहे. म्हणजे जो श्वास देवाने आपल्याला दिला तो श्वास सुद्धा आपला नाही, तो श्वास सुद्धा काळाचा आहे, देवाचा आहे. देह हे काळाचे. आता आपण त्या देहाला किती नटवतो, किती थाटवतो, किती सजवतो, हे आपल्या पद्धतीने आपल्या रीतीने आपण करतो. पण मुद्दा असा आहे, हे जर आपलं नसेल, हे आपल्याला दुसऱ्याच्या हातात द्यायचं असेल, तर याला किती जरी सावरलं, किती जरी आवडलं आणि किती जरी थाटलं तरी आयुष्यात शेवटी देह कैसा. अहो आयुष्यात शेवटी देह कैसा म्हणजेच काय, जसा शरीर आपल्याला आहे तसं धन सुद्धा आपल्याला आहे. धन कुबेराचे. तिथे मनुष्याचे काय आहे, इथं काहीच नाही. काहीच नाही म्हणत असताना मुद्दा असा सांगतो, गोड आहे. इथं आपलं काहीच नाही. मग आपलं कोण आहे? आपलं काहीच नाही. आपला एक आहे तो देव आहे. मग ज्याच्या पलीकडे देव आपला आहे, सुख आपले नाही. मग आता मुद्दा असा आहे, जिथे देव आपला होतो तिथे सुख सुद्धा आपलंच होतं. म्हणजे व्याख्या अशी सांगितली, देव म्हणजे सुख आणि सुख म्हणजेच देव. प्रत्येकाची धावपळ या सुखासाठी प्राप्ती मात्र. पण मुद्दा असा आहे, ज्या देवाने आपल्याला देह दिला, ज्या काळाने आपल्याला हा देह दिलाय, तो काळ ते त्याच्या हातात घेतल्याशिवाय राहणार नाही. मरण हे त्रिकाळ बाधित सत्य आहे. मरण देवाधिकांना चुकवता येत नाही. येत नाही उरवल्या होता अजामेला पंजामेला बातोसना मेला अजामेला तोही तैसा झाला. मरण देवाधिकांना नाही, मरण आजाला आहे, मरण पंजाला आहे. मरण ते मुलाला येणार नाही का? मरण त्रिकाळबाधित सत्य आहे. पण मनुष्याने सर्व संसार करत असताना, सर्व सुखाची अपेक्षा व्यक्त करत असताना, सर्व सुख जवळ करत असताना सर्व लक्षात ठेवलंय, पण मनुष्य मरण विसरलाय. मरण विसरू नका. मरण जर विसरत असाल तर थांबा. का? मरण हे त्रिकाळबाधित सत्य डोळ्यासमोर ठेवून जर जीवन जगत असाल तर जीवनाचा अंत गोड होतो, पण मरण नाही. म्हणून जीवन जगत असाल तर आपण मृत्यू थोडा विशेष येतो. आपण मृत्यू हा त्रिकाळबाधित सत्य आहे. जरा ऐका. त्याच पद्धतीने मनुष्याचं जीवन पूर्णत्वाकडे जात असताना त्या मनुष्याच्या जीवनामध्ये या 3 गोष्टी आवश्यक आहेत. कुठल्या 3 गोष्टी? एक, मनुष्याच्या जीवनात कृपा असावी. 2, मनुष्याच्या जीवनामध्ये साह्य असावं. आणि 3, मनुष्याच्या जीवनामध्ये अनुसरण असावं. ऐका. कृपा, साह्य आणि अनुसरण या 3 गोष्टी असल्याशिवाय मनुष्य देहाची पूर्णता नाही. एक, कृपा म्हणजेच काय? देवाने सामान्य जीवावर केलेली एक प्रक्रिया, तिला आपण कृपा म्हणू शकतो. काय देवाने कृपा केली? दिले इंद्रिय हातपाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण नाशे जीवकोण भव. देवाने केलेली आपल्यावर कृपा. काय? देवाने न कळत आपल्याला सर्व दिलंय. जरी आपण देवाजवळ रडबोबल करत असतो, देवा तू आम्हाला काय दिलं, काय दिलं असं म्हणण्याआधी एकदा आपल्या शरीराकडे बघा, देवाने काय काय दिलंय. Yeah.
जीवावर केलेली असावी. सामान्य जीवावर केलेली कृपा विशेष कृपा आहे. बघा आता दोन मुद्दे पडता येतात. देवाने जी विशेष कृपा केली त्याच्या पलीकडे जाऊन संत महात्मे कृपा करतात. पण संत महात्म्याची कृपा देवाच्या कृपेशिवाय विशेष कृपा मानल्या जाते. का? देव कृपा करत असताना, देव सहाय्य करत असताना एकतर भक्तालाच करतो, परंतु संत महात्मे कृपा करत असताना, सहाय्य करत असताना हा किती दुर्जन आहे, हा किती सज्जन आहे हे कधी पाहत नाही. बघा आज स्वामी दृष्टीने असं गुरुनाम स्वतः जोग महाराजांची पुण्यतिथी आहे. महाराजांनी कृपा केली, महाराजांनी कृपा केली. का? महाराजांनी कृपा केली ही प्रत्येक वारकरी वैभव बघणाऱ्या वारकरी साधकावर महाराजांनी कृपा केली. काय कृपा केली सद्गुरु जोग महाराजांनी? काय उपकार आहे जोग महाराजांचे आमच्यावर सांगतो आहे का? जोग महाराजांचे उपकार प्रत्येक गरीबावर आहे. का? वारकरी शिक्षण संस्थेचं शिक्षण घेत असताना बऱ्याचशा मंडळींकडे पूर्वीच्या इसवी सन काळामध्ये किंवा माफ करा 1900 या काळामध्ये या 1900 काळामध्ये आपल्याकडे मुबलक असा पैसा नव्हता की तो पैसा भरून आपण काहीतरी शिक्षण घेऊ. पण त्या काळामध्ये जोग महाराजांनी आमच्यावर काय कृपा केली? जोग महाराजांनी एवढी कृपा केली. जोग महाराजांनी भारतामध्ये खंडामध्ये किंवा जगामध्ये अशी एक शिक्षण संस्था निर्माण केली ज्या शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्याला फी नाही आणि शिक्षकाला पगार नाही. ही कृपा जोग महाराजांनी आमच्यावर केली. आणि त्या कृपेखाली जीवन जगत असताना अनेक महात्मे जोग महाराजांनी त्यांच्याच परंपरे अंतर्गत वारकरी शिक्षण संस्थेला दिली. आणि ती शिक्षण संस्था जोग महाराज म्हणजेच काय सांगतो ऐका. जोग महाराज बघा श्री गुरूंच्या मुखातले ऐकलेले वाक्य आहे. जोग महाराज म्हणजे कोण तुम्हाला माहिती आहे? भगवान महाविष्णूचा अवतार म्हणजे ज्ञानोबा आहे. परंतु भगवान विष्णूच्या हातातली जी बासरी आहे ती बासरी म्हणजे सद्गुरु जोग महाराज आहे. सद्गुरु जोग महाराज आहे. काय महाराजांचे उपकार आहे? म्हणजे संतांची कृपा आणि संतांचं सहाय्य आणि संत महात्म्यांनी केलेली आमच्यावरची कृपा ही विशेष कृपा मानली जाते. पण मुद्दा असा सांगायचा आहे, जर देवाचे उपकार आपल्याला ज्ञात नसतील तर देव आपल्या आयुष्यामधला वेळ कसा थांबवेल हे आपण सुद्धा सांगू शकत नाही. का? म्हणून देवाच्या उपकाराची जाण ठेवावी. अवमान समानतांच्या उपकाराची जाण ठेवत नाही. देवाच्या उपकाराची जाण केव्हा ठेवणार? एखाद्याने उधार पैसे दिले, ते उधार पैसे दिल्यानंतर आपलं काम आहे आपली वेळ संपल्यानंतर मर्यादा संपल्यानंतर ते उधार पैसे आपण तसेच्या तसे आपल्याकडेच ठेवले, परत त्याला देणे नाही. बोला जरा आमच्याकडे माणसं मेल्यानंतर जातात, तिकडे कसं कसं आहे तेव्हा चालू म्हणजे जीव गेल्यानंतर जातात एवढाच फरक आहे. म्हणजेच काय? उधार घेतलेले पैसे देण्याचं काम हे आपलं कर्तृत्व आहे. आपण मुबलक वेळेपुरता आपण मर्यादा ठेवत असताना त्याने आपल्याला सहाय्य केलं, पण आपली वेळ संपल्यानंतर आपण त्याला ते देणं आपलं काम आहे. अहो जिथे मनुष्याच्या जीवनाच्या परोपकाराची संधी मिळाल्यानंतर तो परोपकार मनुष्य साधत नाही. उपकार केल्यानंतर त्या उपकाराची जाण त्याला राहत नाही. पण तिथे देवाच्या उपकाराची जाण राहील का? देवाच्या उपकाराची जाण मनुष्यांना नाही. म्हणून संत महात्मे आपल्याला उलटून सांगतात, लिहून सांगतात. अहो संत महात्म्यांनी ओळखून आणून मग संत महात्मे आपल्याला सांगतात देवाच्या कृपेचा उपकार जर तुम्ही ठेवला नाही तर देव तुमच्यावर परत कधी कृपा करणार नाही. म्हणजेच मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर जर भजन केलं नाही तर पुन्हा मनुष्य देहाची प्राप्ती आपल्याला होणार नाही. पुन्हा मनुष्य देहाची प्राप्ती आपल्याला होणार नाही. का? देवाने आपल्याला मनुष्य देह दिला, पण मनुष्य देह देत असताना देवाने आपल्याला सांगितलंय हा देह तुम्हाला ज्या कार्यासाठी दिलाय ते कार्य जर तुमच्या हातून घडलं नाही तर पुन्हा मनुष्य देहाची प्राप्ती नाही. का? मनुष्य देहाच्या प्राप्तीलाच अनुसरून संत महात्मे सांगतात देवे दिला देह वजना गोमटान तो ह्या झाला पाठावाधिकेचा. देवाने दिलेला देह भजनासाठी कोणता करा किंवा देवाने दिलेला देह जर संसाराच्या मुबलक सुखासाठी किंवा इच्छा प्राप्तीसाठी जर खर्च करत असाल तर पुन्हा देहाची प्राप्ती होणार नाही. का नाही? अहो देवाने दिलेल्या उपकाराची जाण आपल्याला नाही, म्हणून पुन्हा देहाची प्राप्ती आपल्याला होऊ शकणार नाही. ऐका, कृपा या शब्दाचा अर्थ असा आहे, संत महात्मे आपल्या सामान्य जीवन करतात त्याला म्हणतात ती कृपा. देवाने तुमच्या अंतर प्रत्येकावर केली त्याला म्हणावं कृपा. कृपा करत असताना कृपा संत महात्मे करतात, कृपा देवही करतो. पण ऐका, संत महात्म्यांचं काम काय आणि देवाच्या कृपेचं काम काय? देवाच्या कृपेने मनुष्य निर्माण होऊ शकतो, पण संतांच्या कृपेने मनुष्य घडवू शकतो. म्हणजेच काय? देव एखाद्याला जन्माला घालू शकतात, परंतु संत महात्मे त्याचा पुन्हा जन्म करू शकतात. सोपं सांगतो, पाठीला दप्तर लावून वही पुस्तक घेऊन शाळेचा डबा टिफिन गाड्यामध्ये घुसून एखाद्या विद्यार्थी स्कूलमध्ये जातो, शाळेमध्ये जातो. शाळेत जाणं म्हणजेच काय? आई वडिलांनी घालून दिलेली त्याला एक प्रक्रिया आहे. बाळा असं असं कर, असं असं होईल. म्हणजे आई वडिलांच्या उदरातून जन्माला आलेला एक विद्यार्थी
एक पहिला जन्म आई वडिलांच्या पोटातून घेतो, पण दुसरा जन्म त्याचा होतो कोणाकडनं? त्याच्या गुरुजनांकडनं. बघा हे वारकरी वैभव, हे वारकरी शिक्षण घेत असताना यांचा पहिला जन्म सुद्धा त्यांच्या आई वडिलांपासून झालाय, पण दुसरा जन्म कुठून झाला? ज्यावेळेस सद्गुरूची कृपा त्यांच्यावर झाली त्यावेळेस त्याचा दुसरा जन्म झाला. सांगायचा मुद्दा असा आहे, देव आपल्याला जन्माला घालतो, परंतु तिथून पुढची प्रक्रिया, त्याला कसं घडवावं, त्याला कसं घडवावं, त्याला कुठलं काम केल्यानंतर कसं सुख प्राप्ती होईल आणि या देहाची शाश्वत सुख प्राप्तीसाठीची जी धावपळ असावी, ही कृतज्ञता फक्त आणि फक्त संत महात्मेच व्यक्त करू शकतात, अन्यथा दुसरं कोणीच करू शकत नाही. म्हणून आमचे शिवगुरु बाबा नेहमी सांगतात, ते म्हणतात संत महात्म्यांनी केलेली जी कृपा आहे त्या कृपेवर चला, त्या साह्यावर चला आणि त्याच मार्गावर चला, अन्यथा मार्गक्रमण करत असताना आयुष्याचा प्रवास कसा असावा? असा असावा. कसा असावा सांगतो ऐका. आपण चालत असताना 2 माणसांनी आपल्या सोबत चालावं, आपण बोलत असताना 10 माणसांनी आपलं बोलणं मन लावून ऐकावं, आपण बसल्यानंतर 4 माणसांनी आपल्या जवळ बसावं आणि आपण गेल्यानंतर हा मनुष्य चांगला होता एवढाच तरी शब्द शत्रूच्या मुखात यावा, याला म्हणावं खरं जीवन. पण हे खरं जीवन प्रत्येक मनुष्याच्या जीवनात नाही का? आपण अनुभव घेते ना कोणाचे? संत महात्म्यांचे नाही. ते अनुभव जर घेतले असते तर ही वेळ आलीच नसते. आपण अनुभव घेतले संसारी जीवाचे. हे अनुभव एवढे वाईट असतात, हे अनुभव घेऊ नये, पण येतात आणि यावे. काय यावे? आपण प्रत्येकाला आपलं आपलं म्हणतो, आपला आपलं, जो आला तो आपला, जो आला तो आपला. परंतु हे जोपर्यंत अनुभव देत नाही ना तोपर्यंत आपलं कोण आणि परको कोण हे कळत नाही, जास्ती पुढून सांगत नाही. हे जोपर्यंत आपल्याला अनुभव देत नाही तोपर्यंत आपलं कोण आणि परको कोण हे कळत नाही. पण ऐका, यांचे अनुभव एका बाजूला ठेवा. यांचे अनुभव म्हणजे काय तुम्हाला सांगू का? जरा 2 मिनिटं लक्ष द्या, ऐका. यांचे अनुभव म्हणजे असं, एखाद्या मनुष्याच्या जीवनात एवढं दुःख आहे, एवढं दुःख आहे, एवढं दुःख, एवढं दुःख आहे, त्या दुःखापलीकडे दुःख काहीच नाही, सुख काहीच नाही. दुःखानेच व्याप्त झालेला, दुःखाने बदलला एखादा मनुष्य. त्या मनुष्याने काय केलं? त्याच्या जवळच्या माणसाजवळ त्याचं दुःख मांडलं, सांगितलं. तो सांगत असताना रडून रडबोबल करून सांगतोय, परंतु समोरच्या माणसाने काय केलं? ते ऐकत असताना रडून ऐकलं, पण दुसऱ्या समोर सांगत असताना वा 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 हसूनच सांगितलं, हसूनच सांगितलं. म्हणजे आपल्या अनुभवातच आहे, हे हसून सांगितलं. ही आपली व्यथा अशीच हो. काय आपण दुःख सांगत असताना एखाद्या शेजारच्याला सांगतो, ऐकत असताना तो रडून ऐकतो, पण दुसऱ्या समोर सांगत असताना तो हसूनच सांगेल. पण हेच दुःख कधीतरी कृपा केलेल्या संत महात्म्यांजवळ सांगा. संत महात्मा तुम्हाला हृदयाला तुमच्यावर किती कृपेचं फळ संत महात्म्यांचं प्रकट करतील. बघा, पैसा संतांची संगती बळवाने कमळापती आपले कोणीच नव्हती निश्चय चित्रित डोळं झाला. हे कमळापती बळवाने पैसा संतांची संगती का? आपलं कोणीच नाही, हे संत महात्म्यांनी सांगितलं. म्हणजे संत महात्मा सांगतात की वधूने म्हणावं का? याच्या पाठीमागचं एक कारण की संत महात्मे सांगतात आम्ही अनुभव घेतले, आम्ही अनुभव घेतले का? ज्या संसाराला आम्ही आपलं समजलं तो संसार सुद्धा आम्हाला अंतकाळाला कामात आला नाही. ज्या परिवाराला आम्ही आपलं समजलं तो परिवार सुद्धा अंतकाळाला आम्हाला कामात आला नाही. बघा, ज्या नात्यांना आम्ही आमचं समजलं ते नातं सुद्धा वाईट का आल्यानंतर, दुःख आल्यानंतर आमचे राहिले नाही. ज्या सर्व कुटुंबाला, ज्या सदस्यांना, ज्या परिवाराला किंवा पोटच्या मुलांना आम्ही आमचं समजलो तरी पोटचे मुलं आमचे राहिले नाही. बघा, चोखोबारांचा एक आलोक आहे. चोखोबारा म्हणतात अंतकाळाला मात्र कोणीच कामात येत नाही, फक्त सर्व सुखाचे सांगाती आहे. अवघे सुखाचे सांगाती, अवघे सुखाचे सांगाती, अवघे सुखाचे सांगाती,
अवघे सुखाचे सांगाते कोणी काही नाही रंगते आपले वसुधारा होय आमचे होते पार होय आमचे होते पार होय आमचे होते पार अवघे सुखाचे सांगाते कोणी कामा नये अंती का कोणी पळती राटा पोरे अंती होती पाठ मारे नाही हो. देवाशिवाय आपलं कोणीच नाही काय नाही मनुष्य गणामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याने फक्त एक विचार करावा आपण दुःखामध्ये असताना आपल्याला कामात आलं कोण हा विचार जरी डोळ्यासमोर ठेवला तरी याचं उत्तर आपोआप भेटेल देवाशिवाय आपलं कोणीच नाही याचं उत्तर न कळत आपल्याला भेटेल का अहो देव एका प्रकारे ज्यावेळेस एखाद्या सामान्य जीवन कृपा करतो ना त्यावेळेस देवाची कृपा झाल्यानंतर बाकी इतर कोणाच्याच कृपेची गरज नाही का देव सखा जरी जगावगे कृपा करी संत वाङ्मयाचं प्रमाण आहे. फक्त देव सखा असला पाहिजे जगाची कृपा आपोआप होईल किंबहुना जगाच्या कृपेच्या भानगडीत पडू नका का कोण आपल्याला काय म्हणेल याने आपल्याला काय म्हणावं हा आपल्याला हे बोलल्यानंतर आपलं काय होईल चार माणसं काय बोलतील चार माणसं काही बोलत नाही फक्त आपल्या मनामधला संभ्रम असा आहे आपल्याला कोणी काही बोलल्यानंतर आपला परमार्थ व्यवस्थित चालेल का प्रपंच व्यवस्थित चालेल का नाही देवा सांगू सुख दुःख फक्त कधीतरी देवाला सांगावं देवा आज आमच्या जीवनात एवढं सुख आलं देवा आज एवढं दुःख आलं एवढं जरी तुम्ही देवाला बोलला तरी देवाच्या कृपेची जाण तुम्हाला आहे यावरून आपल्याला लक्षात येईल बघा देव कृपा करत असताना देवाने कृपा केली काय कृपा केली दिले इंद्रियात पाय कान डोळे मुख बोलाया वचन ही देवाने आपल्यावर केलेली कृपा आहे जसं कृपेशिवाय मनुष्याचं जीवन अपूर्ण आहे का एखाद्या मनुष्याला हात नसेल तर समजावं देवाची अपूर्ण कृपा त्याच्यावर आहे पाय नसेल देवाची अपूर्ण कृपा त्याच्यावर आहे म्हणजे मुबलक दरामध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व सुखांमध्ये श्रेष्ठ सुख म्हणजे इंद्रिय आहे हे जर साधूक नसतील तर माणसाकडे किती काही असू द्या माणसाकडे किती काही जरी असलं तरी हे असल्यानंतरच मनुष्याचं खरं कल्याण का पाय असल्यानंतर मनुष्याकडे खरं सुख आहे हात असल्यानंतर मनुष्याकडे सर्व सुख आहे डोळे असल्यानंतर मनुष्याकडे सर्व सुख आहे का हे इंद्रिय जर आपल्याला प्राप्त नसतील तर मनुष्याची तळमळ आहे आपण करोड रुपये जरी खर्च केले तरी तशीच तशी इंद्रिय आपल्याला परत कधी प्राप्त होऊ शकत नाही देवाची थोडी कृपा आपण समजून घ्यावी काय की देवाने केलेली आपल्याला कृपा आहे ज्या पद्धतीने देव कृपा करतो त्याच पद्धतीने मनुष्याचं जीवन कृपेशिवाय अपूर्ण आहे आणि मनुष्याचं जीवन साह्याशिवाय देखील अपूर्ण आहे साह्य म्हणजे काय मदत करत असताना सामान्य जीवाने मदत करावी यात काय विशेष देव सुद्धा साह्य करतो पण देवाचं साह्य फक्त आणि फक्त भक्ताला आहे कुठल्या भक्ताला 12 अध्यायात गीता सांगते यो मत भक्त समे प्रिय अशाच भक्ताला देव किंवा संत महात्मे साह्य करतात मग साह्य करत असताना मनुष्याला साह्याची अपेक्षा आहे का हो मनुष्याला साह्याची अपेक्षा आहे सांगतो ऐका इच्छा शक्ती संपल्यानंतर कर्तृशक्ती आहे परंतु ही कर्तृशक्ती ज्या वेळेस वास करते निवास करते ती निवास करत असताना इच्छा शक्ती आपल्याला पुन्हा जन्म घ्यावी लागते घ्यायला लावते पण मनुष्याची कर्तृशक्ती म्हणजे काय सांगतो ऐका संत महात्म्यांच्या जीवनामधून इच्छा शक्ती नष्ट झाली परंतु कर्तृशक्ती आहे त्या कर्तृशक्तीच्या जोरावर संत महात्म्यांनी काय केलं देवालाच आपल्या घरी बोलवलं इच्छा शक्ती नष्ट होते काय होतं माहिती का माणसाकडे इच्छा असल्यानंतर मनुष्याची इच्छा कधीच संपत नाही इच्छा म्हणजे काय आज थोडा फायदा झाला उद्या याच्यापेक्षा जास्त होईल का याला म्हणावं खरी इच्छा म्हणजेच काय आज एवढं सुख प्राप्त झालं उद्या याच्यापेक्षा जास्ती सुख प्राप्त होईल का याला म्हणावं इच्छा ही इच्छा कधी संपले का कधीच संपली नाही या इच्छावर काम करत असताना आजा मेला पडदा मेला बाप बसला गेला देखत नातो बनतो तो हे तैसा झाला हे आपल्याला मरणाजवळचं प्रमाण आहे पण आपण इच्छा जवळ लागतोय का इच्छा असल्यानंतर ही इच्छा कोणाकोणाला कामाला होते अहो सगळ्यांनाच इच्छाने कामाला लागलं पण ऐका या इच्छेच्या पलीकडे जर जीवन जगत असणाऱ्या संत महात्म्यांचं जीवन पाहाल तर संत महात्मे कर्तृशक्तीने जीवन जगतात आणि त्या कर्तृशक्तीने जीवन जगत असताना संत महात्मे सुद्धा देवाजवळ साह्य मागतात सामान्य जीवाजवळ संत महात्म्यांनी साह्य मागितलं नाही का नाही त्यांना ज्ञात आहे
सामान्य जीवाकडे साह्य मागितल्यानंतर तो साह्य मागत असताना साह्य करेल, परंतु त्या साह्याची अपेक्षा त्याच्या इच्छाशक्तीनुसार खूप वाढेल, त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे साह्य मागितलं नाही. बघा, मी 3 मुद्दे सांगितले, कृपा आणि साह्य आणि अनुसरणे. पहिला मुद्दा कृपा, पण कृपा लक्षात आली असेल नसेल, पण दुसरा मुद्दा साह्य लक्षात आलंच पाहिजे. का? साह्य ज्यावेळेस संत महात्मे मागतात, जीवाकडे नाही देवाकडे मागतात. आणि कुठल्या पद्धतीचं मागतात ऐका. आता मज साह्य येथे करा रे देवा, येथे करा रे देवा. बघा, संत महात्म्यांनी एकतर देवाला साह्य मागितलं आणि संत महात्म्यांनी एकतर संतांना साह्य मागितलं. उदाहरण गोड हो, देव ज्या वेळेस संत महात्म्याकडनं साह्य मागतो, ते मागत असताना देवाने सांगावं, माऊली तुम्ही एका आसनावर बसा, तुमचे चरण माझ्या हातात द्या, त्या चरणाची मी सेवा करतो. हे कोण म्हणतोय? पंढरपूरचा मालक. माऊली एका आसनावर बसा, ज्ञानोबांना म्हणतोय. ज्ञानोबांना म्हणतोय एका आसनावर बसा, तुमचे चरण माझ्या हातात द्या, त्यांची मी सेवा करतो, त्यांच्यावर तीर्थ होतो, ते तीर्थ मी प्राशन करतो आणि बस माऊली मी माझ्या जन्माला आल्याची सार्थकता मला झाली, एवढं तरी माझ्या मनाला समाधान वाटेल. आता ही किती उलटी गंमत झाली बरं. देव म्हणतो ज्ञानोबांना, माऊली तुम्ही एका आसनावर बसा. माऊली बसते. माऊलीचे चरण कमल देवाने हातामध्ये घेतले, त्याच्यावर तीर्थ होतं, ते धुवून काढलं. ज्ञानोबांनी काय केलं? देवाच्या हातात चरण दिल्यानंतर ज्ञानोबांनी ते चरण दिले नाही, पुन्हा आपल्या हातात घेतले. परंतु देवाने पुन्हा हातात घेतल्यानंतर ज्या पंढरपूरच्या मार्गाने त्यावर तीर्थ होता, एका भांड्यात घ्यावं आणि त्या चरण तीर्थावर जगाच्या मालकाने अभिमान बाळगावा, वा वा माऊलींचं चरण तीर्थ मला भेटलं. आणि ते भेटल्यावर देव तिथंच थांबला नाही. तेच ताट, तेच तीर्थ ज्या पात्रामध्ये ज्ञानोबारायांचं चरण तीर्थ आहे, ते तीर्थ ज्ञानोबारायांचं पंढरपूरच्या मालकाने तोंडाला लावलं आणि लावल्यानंतर फक्त त्याने एकट्याने पिलं नाही, त्याच पंढरपूरच्या मालकाने त्याच चरण तीर्थाने पंढरपूरचा गाभारा शिंपून काढाला. याला म्हणावं देवाने संतांकडे साह्य मागितलं. ऐका पुरावा. पुरावा असेल तर काहीतरी दृष्टांत सांगावा. पुरावा असा आहे, नसेल पुरावा तर महाराज पुरावा. नसेल पुरावा महाराज पुरावा. पण पुरावा ऐका. काय नामदेवराय सांगतात, विष्णुमूर्ती चतुर्भुज तुझी ब्राह्मण विपुल तुळशी मंदिरे केशवराज त्याचे मस्तकी वाहत असे. काय केलं देवाने ऐका. चरण तीर्थ घेतले तेने समस्त मंदिर शिंपिले, आपणामुखी घातले म्हणे कृतकृत्य झालोनी. काय केलं? ज्ञानोबारायांचं चरण तीर्थ प्राशन करून देव म्हणतो, माऊली कृतकृत्य झालो मी. आता जिथे आपण म्हणावं संतांच्या पायाला लागून कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, तिथे देव म्हणतो, माऊली कृतकृत्य झालो मी. आता ऐका, देव संतांकडे साह्य मागतो, तसे संत देवाकडे साह्य मागतात आणि संत संतांकडे साह्य मागतात. ऐका, काय संतांनी संतांकडे साह्य मागितलं? संतांनी संतांकडे साह्य मागितलं याचं एक उदाहरण असं आहे. विष्णू गुरूंकडे ज्ञानोबारायांनी साह्य मागितलं, दादा बस आता मला हे आयुष्य नको, मला आता समाधी घ्यायची. मग काय केलं? एकतर देवाने सुद्धा साह्य केलं आणि विष्णू गुरूंनी सुद्धा साह्य केलं. काय साह्य केलं? देव निवृत्ती आणि धरिले दोन्ही कर.
जातो ज्ञानेश्वर. हा पैसा बया साह्याशिवाय ज्ञानोबारांना सुद्धा समाधी घेता आली नाही. म्हणजे साह्य एक फक्त ज्ञानोबारांचं कर विश्वगुरूंनी धरलं, पंढरपूरच्या मालकाने धरलं असा भाव नाही. पंढरपूरचा मालक म्हणजे ज्ञानोबा आहे, हा सुद्धा एक भाव आहे. आणि दुसरा भाव असा आहे, ज्या विश्वगुरूंचं स्वरूप आपण आपल्या डोळ्यांनी पाहतो, ज्या विश्वगुरूंच्या समाधीवरती माथा ठेवल्यानंतर वास आपल्या जीवनाचा उद्धार आहे असा भाव आपल्या मनामध्ये निर्माण होतो. त्या विश्वगुरूंच्या समोर ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी सांगावी, बोलावी. आणि विश्वगुरूंबद्दलचा भाव व्यक्त करत असताना ज्ञानोबारांनी असा भाव व्यक्त करावा, असा भाव व्यक्त करावा. ज्ञानोबारांनी सांगावं, दादा आता विश्वात म्हणजे देवे येणे वाघ यज्ञ दोषाले. दादा हा वाघ यज्ञ फक्त तुमच्याच कृपेने पूर्ण झाला, म्हणजे तुमच्या साह्याने पूर्ण झाला. याचा मुद्दा असा आहे, संत महात्म्यांनी संतांजवळ साह्य मागितलं, संत महात्म्यांनी देवाजवळ साह्य मागितलं आणि देवाने सुद्धा संत महात्म्यांजवळ साह्य मागितलं. महाराज देव संत आम्ही कुठं साह्य मागावं? ऐका, आपण सुद्धा साह्य मागायचं असेल तर पंढरपूरच्या मालकाला आणि त्र्यंबकेश्वराच्या विश्वगुरु निवृत्तीनाथांना साह्य मागावं. का? त्यांच्याशिवाय आपलं कोणीच नाही. अवघे सुखाचे संगती कोणी कामाने अंती. मग आपलं कोण? आपले देव. आपलं कोण? आपले संत. मग महाराज लक्षात आलं, कृपेशिवाय जीवन अपूर्ण आहे, साह्याशिवाय जीवन अपूर्ण आहे. आणि तिसरा मुद्दा असा आहे, अनुसरण्याशिवाय सुद्धा जीवन अपूर्ण आहे. अनुसरणे नाम शरण जाणे आणि शरण गेल्याचा फायदा तत्वराय सांगतात. हे अनुसरण ज्या वेळेस तुम्ही तुमच्या जीवनामध्ये उतरवाल त्यावेळेस त्याचा फायदा, त्याचा लाभ तुम्हाला कुठल्या पद्धतीने होईल याचं उत्तर महाराजांनी अभंगाच्या पहिल्या अनुसरल्यानंतरचा शरणागतीचा फायदा. अनुसरेतो अमर झाला अंतरला संसारा. अनुसरल्यानंतरचा फायदा असा आहे, अमरत्व प्राप्त होणे आणि संसारापासून दूर जाणे. संसारापासून दूर जाणे. देवाला अनुसरणे ही प्रक्रिया सांगत असताना का देवाला अनुसरावं आणि का संसारापासून ऐका, देव फक्त कृपा करतो, देव फक्त सुख देतो आणि संसाराचा विचार केला जातो, संसार फक्त दुःख देतो.
सुखाचा विचार नाही कोठे. अहो सुखाचा विचार सुद्धा नाही, तिथे सुखाची प्राप्ती होऊ शकेल का? मुळात नाही. आणि जिथे सुखच सुख आहे तिथे किती सुख प्राप्त होऊ शकतं सांगतोय का? अनुसरे तो अमर झाला अंतरला संसार. अनुसरल्यानंतरचा फायदा तो बघायला बोलतात अमरत्व प्राप्त होणे आणि संसारापासून वंचित होणे, संसारापासून दूर जाणे हा सुद्धा एक प्रकारचा फायदा आहे. जेणेकरून संसारापासून प्रत्येक जीवाला दूर जाता येत नाही, पण दूर गेल्यानंतरचा फायदा तुकाराम महाराज सांगतात. संसारापासून दूर गेल्यानंतर देव आपल्या जवळ येतो, पण संसारामध्ये राहून जर परमार्थ करायचा असेल तर तो परमार्थ करत असताना जसं संत वाङ्मय सांगतो तसाच करावा. कसा करावा सांगतो ऐका. एक प्रकारे कबीरदास महाराज असा गोड भाव सांगतात. कबीरदासजी महाराज सांगतात, ज्या पद्धतीने मन आपलं जर देवाच्या चरणावर लावलं, ज्या वेळेस मन आपण संतांच्या संगतीमध्ये लावलं, त्यावेळेस देवाजवळ मन लावल्यानंतर, संतांच्या संगतीमध्ये मन लावल्यानंतर संतांची संगत आपल्या आयुष्याचं कल्याण करते असं आपलं मन बोलतं. पण मन जर आपण विषयामध्ये गुंतवलं, मन जर आपण संसारिक इच्छामध्ये गुंतवलं तर कबीरदासजी महाराज असं सांगतात, मन गया तो जाने दे मत जाने दे शरीर. मन गया तो जाने दे मत जाने दे शरीर, शरीर गया तो सब कुछ गया कह गए संत कबीर. शरीर गेल्यानंतर सर्वच जातं. मग आपलं फक्त शरीर गेलंय का मन गेलंय संसारामध्ये? महाराजांचं सर्व संसारामध्ये गेलंय, शरीरही गेलंय, मनही गेलंय. मग हे मन काही आम्ही आता देवाच्या चरणाजवळ लावू शकत नाही. हे मन आम्ही काय आता संतांच्या संगतीजवळ लावू शकत नाही. जर हे तुम्ही संतांच्या संगतीत लावलं नाही, जर हे तुम्ही देवाच्या संगतीत लावलं नाही, तर हे मन न लावल्याचा खूप मोठं नुकसान तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. याचं नुकसान संत वाङ्मय सांगतो. जर संतांच्या संगतीमध्ये जीवन नसेल आणि देवाच्या नामस्मरणामध्ये मन नसेल तर या शरीराला शरीर म्हणता येत नाही. का? नामाविनमुख सर्पाचे ते भीड, जिव्हा नव्हे काळ सर्प आहे. अहो नामाविनमुख सर्पाचे ते भीड. फक्त नामस्मरण मुखामध्ये नाही तर ते नामस्मरण मुखामध्ये नसणारं मुख सर्पाचं बीड आहे. आता विचार करा, धर्म कार्य करत असताना, परमार्थ करत असताना फक्त एका इंद्रियाने परमार्थ होत नाही. परमार्थ करत असताना तो पायानेही होतो, परमार्थ करत असताना तो हातानेही होतो, परमार्थ करत असताना तो श्रवणानेही होतो, परमार्थ करत असताना डोळ्यानेही होतो, परमार्थ करत असताना मुखानेही होतो. परमार्थ सर्व अंगाने होऊ शकतो, परंतु करत असताना एका अंगाने परमार्थ आपण करत नाही. परमार्थ एका अंगाने होऊ शकतो, अनेक अंगाने होऊ शकतो, पण परमार्थ करत असताना अनेक अंगाने नाही. संसार करत असताना एका अंगाने करतो. आता किती मोठं नुकसान आहे सांगतो ऐका. पायाने परमार्थ करणे म्हणजे पंढरपूरची वारी करणे, हाताने परमार्थासाठी तेवढं केलं पाहिजे. जरी ते आज आपल्या जवळ नसतील तरी पुण्यस्मरणा निमित्ताने सुद्धा एक सेवा केली पाहिजे. ही सेवा करण्याचं फळ तुका म्हणजे मित्र आशीर्वाद देते. कल्याणाची सदा त्यांचे अहो तुकाराम महाराजांचे शब्द आहे आणि श्री महाराजांचे शब्द कधी खोटे ठरत नाही. आपण त्यांच्या सेवेमध्ये एक दिवशी कीर्तन सेवा करतोय आणि ही कीर्तन सेवा म्हटल्यानंतर अहो ज्या पद्धतीने भगवद्गीता, ज्या पद्धतीने भगवंताचं स्वरूप आहे, गीता जाण श्री मूर्ती प्रभूची ज्या पद्धतीने हे तत्व आपण सांगतो, त्याच पद्धतीने जे कीर्तन आहे ना, लावणी मृदुंग श्रुती टाळ पुरुष शिवब्रह्मरस आवडीने, हे कीर्तन सुद्धा एका प्रकारे देवाचं स्वरूप आहे. आणि हे देवाचं स्वरूप आपण या पुण्यवान आत्म्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धा निमित्ताने साजरं करतोय, श्रवणाचा लाभ करतोय, किंबहुना संत सेवा करतोय. ही सेवा करत असताना शिंदे परिवारावर जी भगवंताची कृपा आहे, ते संत महात्म्यांचा आशीर्वाद आहे, आशीर्वाद त्यांच्या परिवारावर असाच येऊ. आणि माझे शेवटचे शब्द असे होते की दुःख तर कमी होणार नाही, पण आपण सर्व वेळी प्रार्थना अशी करून देवा, आलेल्या दुःखात त्यांना असं बळ द्यावं, असं बळ द्यावं, ते दुःख सामोरे जात असताना कुठल्या प्रकारचा शोक संकट त्यांच्यावर परत नको यायला. आणि या परिवाराच्या प्रत्येक सदस्याला अशाच पद्धतीने मोक्षाची प्राप्ती सहज पद्धतीने करून देऊ. का? हे दोन परिवारातले सदस्य नाहीसे झाले, परंतु परिवारामधला शोक खूप मोठा आहे. का? कोणी भाऊ गमावला आहे, कोणी वडील गमावले, आणि हा शोक व्यक्त व्हावा. का? परिवाराचा सदस्य ज्या वेळेस नाही सोडतो ना, त्यावेळेस अनुभवात तो सांगतो, परिवाराचा सदस्य ज्या वेळेस नाही सोडतो ना, त्यावेळेस भूक लागत नाही, तहान लागत नाही, फक्त त्या मनुष्याच्या भेटीची ओढ लागते, परंतु तो मनुष्य कधीच भेटू शकत नाही, कधीच भेटू शकत नाही. असं सांगतात, क्या भरोसा है जिंदगी का, इंसान बुलबुला है पानी का, जी रहा है आज कपडे बदल बदल कर,
लेकिन एक दिन ये दुनिया वाले ले जाएंगे कंधे बदल बदल कर, कंधे बदल बदल कर. मनुष्याच्या जीवनामध्ये माणसाने फक्त एक डोळ्यासमोर ठेवावं, बास आपण उद्या मरणार आहोत असं जरी डोळ्यासमोर ठेवलं, उद्या तर कोणी मरत नाही. आणि मी असं विचारतो तुम्हाला सोपा प्रश्न, आपण प्रत्येकाला आपल्याला मरण प्रिय नाही, पण मी एक सोपं सांगतो, सोपा असं विचारतो, जरा उत्तर द्या आणि सगळा पूर्ण विराम देतो. देवाने आपल्या घरी यावं असं इथं बसल्यापैकी कोणाला वाटतं? जरा बोला, 2 मिनिटं बोला. 1 तासापासून मी बोलतोय, आता थोडं तुम्ही बोला. ज्यांना वाटत असेल देवाने आपल्या घरी यावं त्यांनी हात वरती काढा. तुम्ही घाबरताय का? मी सगळ्यांना विचारतोय, जे चप्पल घालून कीर्तन ऐकताय त्यांनाही विचारतोय, देवाने आपल्या घरी यावं असं कोणाला वाटतं? बरं, ह्याचं उत्तर असं भेटलं महाराज, प्रत्येकाला वाटतं. ऋषीदादा प्रत्येकाला वाटतं की देवाने आपल्या घरी यावं, ही प्रत्येकाची इच्छा आहे. पण माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे, आपण देवाच्या घरी जावं असं कोणाला वाटतं? असं कोणालाच वाटणार नाही. मला विचारायचं योग होत आहे, मरण कोणाला आवडतं? म्हणजे देवाच्या घरी जायला कोणाला आवडतं? कोणालाच आवडणार नाही. पण मरण हे सत्य आहे आणि हे मरण आपल्याला त्रिकाळबाधित सत्य डोळ्यासमोर ठेवून जीवन जगायचं आहे. बघा, तुकाराम महाराजांनी सांगावं, मी माझं मरण माझ्या डोळ्यांनी पाहिलं. काय आपले मरण पाहिने डोळा, आपले मरण एवढ्या युक्तीने जरी आपण जीवन जगलो ना तरी महाराजांची शेवटचे शब्द आहे. महाराज सुद्धा तेच सांगतात, काय ज्या भगवंताने आमचं रक्षण केलं तो भगवंत तुमचंही रक्षण करू शकतो का? त्याची सत्ता फक्त या मृत्यूलोकात नाही, त्याची सत्ता त्रिभुवनात आहे आणि त्रिभुवनात सत्ता असणारा भगवंत जगदाधीश पंढरीनाथ भगवंत जसं आमचं रक्षण करतो तसं तुमचंही रक्षण करेल. कुठल्या पद्धतीने? तुकाराम महाराज बोलत असताना हाच भाव अभंगाच्या शेवटच्या चरणात त्रिभुवने जाती जाता, त्रिभुवने जाती जाता,
Ah